सर्वांना हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज तर मस्तपैकी बनवणार आहे आपण मटकीची भाजी म्हणजे मूठ. ते कोंबा आलेली मूठ रात्रीच भिजून ठेवली होती आणि सकाळी बांधून ठेवली होती. तिचीच आज मी भाजी करणार आहे. जे कांदे लावले होते ना मी घरी, त्याचीच कांद्याची पात तोडून घेतली बा मस्तपैकी आणि तिला कचकच कापूनही घेतली. आणि मग ठेवली होती इंडक्शन मशीनवर कढईत टाकलं थोडंसं तेल, त्याच्यात मस्तपैकी कांदा वगैरे कढीपत्ता टाकून दिला, टोमॅटो, जे आपल्या घरचे मसाले असते बेसिक तेच जे तुम्ही टाकता तेच मी टाकतो. फक्त फरक एवढा आहे की मी मोबाईलवर दाखवतो, तुम्ही घरी न दाखवताच खाऊन घेता. तर मस्तपैकी त्याच्यात मग मिक्स करून मटकी टाकून दिली आणि भाजी तर झाली होती आपली तयार. याला तुम्ही उसळ म्हणता की भाजी, कमेंट करून सांगा. त्यानंतर मग टाकायच्या होत्या बा पोळ्या. आता पोळ्या करायला घेतल्यावर कणिक तर भिजवायच लागन. आणि महाघरचा महारथी म्हणजेच किट्टू, त्याला आवडते कच्चं पीठ खाणं, तर तो काही बरोबर भिजू देत नव्हता, मनातच करत होता. तर मग पटापट कणिकही भिजून घेतला आणि त्याला म्हटलं तू तिकडे जाऊन टी व्ही पाय. म्हटलं कायचा पाहिजे, मनातच करत होता. कणिक भिजून घेतले आणि पोळे टाकून घेतले. आणि माया घरी झाडणारीचा असा पाला पडते ना, जेवढा बदामच्या झाडाचा पाला पडते ना तेवढाच मयाही पाला पडते. झाडू ज्याला कोणाला कंबर सरकी करायची असन किंवा हेकोडी करायची असन तो माझ्या घरी येऊन जाते. झाडाले पुरी कंबर हेकोडी येऊन जाते आणि सरकी येऊन जाते. इथं झाडू तिकडे समोरच्या अंगणात बदामचा पाला सुधरून येतात आणि इकडे मागच्या अंगणात शेंगाचे झाड आहे, तर त्याचे फुलं आणि त्याचं पानं ते नाही सुधरते. झाडून घेतलं पण त्याच्यानंतर टाकलं ते मी पायदान धुवाले. आता मग हातपाय मला जास्तीत जास्त कामं सुचते, रिकामच नाही बसू शकत ना मी दिवसभर, म्हणून हे उभारी तिभारी कामं काढत असतो मी. गमला नाही म्हणजे पायदान काढले होते धुवाले. मस्तपैकी पायदान वगैरे धुवून घेतले. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मस्तपैकी जेवण वगैरे करून आराम केला. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ID ला फॉलो करून जा.